आपण जर पाहिलं तर शरदचंद्रजी पवार यांच्यावरती प्रेम करणारी राजुरी जनता 1985 साली या निमित्ताने त्यांनी दाखवून दिलं होतं की ज्या वेळेला आदरणीय शेरकर बाबा या ठिकाणी जुन्नर तालुक्यामधून आणि बेंके साहेब निवडणूक लढवत होते, त्या दिवशी जुन्नरच्या प्रचार सभेमध्ये आपल्याला यांनी उल्लेख केला जगन्नाथ बापू शेवाळे यांनी की 1984-85 ची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये राजुरीची जी पेटी फुटली आणि त्याच्यानंतर निर्णायक मताने आदरणीय राष्ट्रवादी त्यावेळेला समाजवादी पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार बेनके साहेब त्यावेळेला निवडून आले होते. परंतु त्यानंतर तांत्रिक अडचणीच्या संदर्भामध्ये काही मुद्दे उपस्थित करून हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि त्या याचिकेच्या निमित्ताने शेठबाबांनी पवार साहेबांचा शब्द मानला आणि अतिशय मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी त्यावेळेला कुठल्याही कोर्टामध्ये याचिका न दाखल करता त्यावेळेला बेनके साहेबांना त्यांनी निर्विवाद भूमिकेतून स्पष्ट पाठिंबा दिला आणि म्हणूनच आज या कुटुंबाचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हटलं तर वावू होणार नाही. आणि राजुरी ही एक गोष्ट कधीच विसरणार नाही, कारण पहिल्यापासून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांशी सहमत असलेले हे राजुरी गाव आहे आणि म्हणूनच आज एवढ्या मोठ्या बहुसंख्येने सर्व मतदार बंधू भगिनी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि साहेब, मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला ज्याप्रमाणे या ठिकाणी तुतारीला प्रचंड अशा पद्धतीचं बहुमत मिळालं होतं, माझ्या माहितीप्रमाणे 1433 मताची आघाडी तुतारीला या राजुरी गावाने दिली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यामध्ये निश्चितपणे मोलाचं आहे असं म्हटलं तर वावं होणार नाही. या वेळेला आम्ही सर्व मंडळी, मग त्याच्यामध्ये दीपक शेटावते असतील, शेळके सर असतील आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी असतील, त्याच्यामध्ये गणेश दूध डेअरीचे चेअरमन आहेत, या ठिकाणी शरदचंद्र संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि आपण ज्ञानदीपचे संस्थेचे पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे राजुरी ग्रामपंचायत सरपंच आणि आम्ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी जे काही पदाधिकारी म्हणून काम करतात ते उपस्थित आहे. या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला आश्वासित करतो की या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा अतिशय मनापासून आणि पोटतिडकीने काम करत आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेची परिस्थिती वाणीसाहेब वेगळी होती, कारण त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला त्या ठिकाणी पक्षफुटीचं काम केलं गेलं, परंतु एक निर्णायक चेहरा म्हणून नरेंद्र मोदी समोर होते. असं असताना सुद्धा महाविकास आघाडीला 31 एवढ्या भरघोस जागा लोकसभेच्या निमित्ताने आपण निवडून दिल्या आणि आता तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे की जे पक्ष फुटले होते, मग त्याच्यामध्ये शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या पक्षफुटीचा आणि या गद्दारीचा राग व्यक्त करण्याची एक संधी या निमित्ताने सर्व मंडळींना या निमित्ताने आपल्याला आलेली आणि या संधीचा आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढं या निमित्ताने सांगतो. आणि 1500 पेक्षा जास्त मताधिक्य आदरणीय शेरकर दादांच्या दिल्याशिवाय सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपले सर्वांचे लाडके आदरणीय सत्यशील दादा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि इथे बसलेले आमचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, तालुका अध्यक्ष वल्लभ शेळके सर, राजुरी गावचे सरपंच आणि इतर सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ. जुन्नर तालुक्याचा इतिहास आहे. शरद पवार साहेबांनी जो उमेदवार जुन्नर तालुक्याला दिला तो उमेदवार, त्या उमेदवाराची विजय निश्चित आहे आणि याही वेळेला याच पद्धतीने सत्यशील दादा जे आहेत ते प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. दादा या तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथम पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली होती की महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळण्यासाठी बरेच जण इच्छुक होते आणि त्याच्यात हे प्रतिस्पर्धी उमेदवार पण आहेत. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपला पराभव यापूर्वी स्वीकारलेला आहे आणि सत्यजित दादा जे आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचंड बहुमताने विजय होतील हे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो. या व्यतिरिक्त मुस्लिम समाजाने राजुरीच नव्हे किंवा पूर्ण जुन्नर तालुक्यात मुस्लिम समाज जो आहे यापूर्वीपासून जो आहे तर शरद पवार साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीच्याही पाठीशी आहे. आपण लोकसभेचा इतिहास पाहिला आहे
त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुस्लिम समाज जो आहे भरघोस पाठिंबा देणार आणि प्रचंड बहुमताने आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केवळ जुन्नरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये विजय करणार याची मला खात्री आहे. मी राजुरी ग्रामस्थांच्या वतीने तसंच समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो. अधिकृत उमेदवार सन्माननीय सत्यशील दादा शेरकर आपल्या राजुरी गावामध्ये आले. त्या निमित्ताने सर्वच मतदार बंधू भगिनींच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते या ठिकाणी आपल्या समोर आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कारखान्याच्या माध्यमातून 10 वर्ष जे ते काम करत आहेत त्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील खरं तर सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांचा खरं तर हे व्यक्तिमत्व पोहोचलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या पुढील काळात देखील होतील आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वाद आणि विचारांच्या पावलांमागे पाऊल ठेवून आपण सर्वजण सत्यशील दादांना भविष्यामध्ये आमदार होताना बघणार आहोत. त्या निमित्ताने खरं तर राजुरी गावच्या सर्व जनतेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आम्ही दादांना पूर्णपणे पाठिंबा व्यक्त करते आणि महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय सतीश दादा शेरकर आज गाव भेटीच्या निमित्ताने राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून दौरा सुरू आहे. नाळवण्यापासून सुरू झालेला दौरा गावल पिंपरी ते आज राजुरीमध्ये आता या ठिकाणी विस्तारलेला आहे. राजुरी गाव हे तालुक्यातील एक आदर्शवत असणारे गाव आहे आणि सातत्याने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेवरती चालणारे गाव म्हणून या तालुक्यातील राजुरी गावाचा अभिमानाने उल्लेख केला जातो. राजुरी गावातील यापूर्वीचे सर्व नेते मंडळी आपण जर पाहिले तर स्वर्गीय रामचंद्र पाटील आवटी असतील, स्वर्गीय माजी आमदार विना आवटी साहेब असतील, त्याचबरोबर स्वर्गीय जिजाबा आवटी सर असतील, या सर्व मान्यवर मंडळींनी या गावचं नेतृत्व करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवरती हा गाव कशा पद्धतीने कार्यरत राहील यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आज राजुरी गावातील ग्राम नेते सन्माननीय सभापती दीपक शेठ आवटी साहेब असतील, राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हडवळे, उपसरपंच मौलिशे शेळके आणि एमडी गंगावे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हेही सातत्याने पवार साहेबांची विचारधारा गावामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण पाहिलं तर राजुरी गाव हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर का राहिलेलं आहे सातत्याने याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला ते सगळे दिवस आठवतात की ज्या वेळेला दुधाला खूप चांगला बाजारभाव आपल्याला मिळत होता. दुधाच्या उत्पन्नाच्या रूपाने राजुरी गावामध्ये आर्थिक क्रांती त्या निमित्ताने घडून आलेली होती. गावातील प्रत्येक कुटुंब समृद्ध झालेलं होतं आणि त्यावेळेचा दुधाचा दर आणि दुधाचा दर याची ज्यावेळेला आपण तुलना करतो त्यावेळेला आपल्याला आदरणीय पवार साहेबांचं महत्व लिखित होतं. ज्या वेळेला पूर्वी सोयाबीनच्या रूपाने मोठ्या प्रमाणात पैसा आपल्या कुटुंबामध्ये येत होता त्यावेळेचे सोयाबीनचे दर जे 70, 75, 80, 82 रुपयापर्यंत गेले होते, ज्या 40, 42, 44 रुपयामध्ये आहेत. या फरकामध्ये ज्या वेळेला आपण डोकावून पाहतो सेवालोकन करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आदरणीय पवार साहेबांच्या धोरणामुळे बळीराजाचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्यांचं आणि पशुपालकांचं कशा पद्धतीने त्यांनी सातत्याने अशी धोरणं आखली की त्यांचं कल्याण होईल आणि त्यांच्या कुटुंबामध्ये अधिकचे 2 रुपये कसे मिळतील यासाठी सातत्याने त्यांच्या संसदीय आयुष्यामध्ये सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आज आपण जसं दुधाच्या बाबतीमध्ये बोलतो, कांद्याच्या बाबतीमध्ये बोलतो, सोयाबीनच्या बाबतीमध्ये बोलतो, या विषयावरती आपण काय विचार करतो तर राजुरी हे पूर्णपणे शेतीवरती आणि पशुपालनावरती अवलंबून असणारे गाव आहे. या गावानं इतिहास घडवला आणि 50,000 लिटर किटली कलेक्शन करणारे या जिल्ह्यातील राज्यातील एकमेव दूध आहे, एकमेव दूध संस्था आहे गणेश दूध संस्था की जी केवळ एकच राजुरी गावामध्ये कार्यरत आहे. आणि आदरणीय देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब, तत्कालीन कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या संस्थेचा त्या ठिकाणी गुणगौरव देश पातळीवरती केला आणि देशातील एकमेव सहकार रत्न पुरस्कार घेऊन आमच्या संस्थेचा त्या ठिकाणी त्यांनी गौरव केला. आज सहकार्याची पंढरी म्हणून राजुरी गावचा प्रामुख्याने उल्लेख या ठिकाणी ज्यावेळेला स्वर्गीय आर पाटील आले होते त्यांनी त्या ठिकाणी प्रकर्षाने उल्लेख केला. कारण गणेश दूध संस्थेबरोबर या ठिकाणची विविध कार्यकारी सोसायटीतला 100 पेक्षा अधिक वर्षाचा इतिहास आहे. त्याचबरोबर आपली शरदचंद्र नाईक सहकारी पत संस्था जी आदरणीय पवार साहेबांच्या नावाने स्थापन झाली तिच्या 12 पेक्षा अधिकच्या शाखा आहेत. ज्ञानदीप पत संस्था असेल, आपली विशाल पत संस्था असेल किंवा आपल्या गावातील इतर छोट्या मोठ्या सर्व संस्था असतील, या सातत्याने पवार साहेबांनी ज्या पद्धतीने धोरणं आखली आणि ज्या पद्धतीने सहकाराला दिशा दिली त्याच पद्धतीने सातत्याने वाटचाल करत राहिलेले आहेत. आणि म्हणूनच आजही राज्यामध्ये या सगळ्या संस्था नावाजलेल्या आहेत आणि म्हणून गावाला एक सहकार पंढरी म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे. अशा या गावामध्ये आजपर्यंत तालुक्यामध्ये पवार साहेब जेवढ्या वेळेस आले त्या सगळ्या गावांपेक्षा सर्वात जास्त काळ जर कुठे आले असतील तर राजुरी गावामध्ये आलेले आहेत. आणि राजुरी गावाने सुद्धा आजपर्यंतचा इतिहास आहे. जो उमेदवार
तो कोणत्याही पक्षाचा असो, पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली की राजुरी गावाने त्यांच्या परड्यामध्ये नेहमीच उत्तम माप टाकलेला आहे आणि अधिकच्या मताधिक्य या तालुक्यामध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. कालच्या आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की ज्यावेळेला सगळी मंडळी सोडून गेली त्यावेळेला या विभागाचे संस्थानरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या बरोबर ठामपणे उभे राहिले आणि त्यांना साहेबांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय काँग्रेसचे सर्व सन्मान्य नेते मंडळी असतील यांनी उमेदवारी दिली आणि आपल्या तालुक्यात 51,000चं मताधिक्य देत असताना त्यामध्ये राजुरी जिल्हा परिषद गटाने आपल्या 9,000चं मताधिक्य दिलं जे तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य जर कोणत्या गावाने दिलं असेल ते राजुरी गाव आहे की ज्यांनी जवळपास 1,500च्या घराचं मताधिक्य त्या ठिकाणी खासदार साहेबांना दिलं. ते मताधिक्य देत असताना या गावामध्ये कार्यरत असताना शेतकरी, या गावामध्ये कार्यरत असताना पशुपालक, सर्वसाधारण मराठा समाजातील व्यक्ती, त्याचबरोबर मुस्लिम समाजातील आमचे सर्व समाज बांधव, ओबीसी आमचे सर्व समाज बांधव, त्याचबरोबर गावामध्ये राहणारे सर्व एससी, एसटी, एनटी, विजयएनटी या सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे विचार केला आणि गाव बैठकीमध्ये निर्णय झाला की आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आणि त्यानुसार गावकऱ्यांनी आपला कौल त्यांच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी टाकला. आज सुद्धा आपण पाहतो की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यशील दादांना पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा राजुरी जिल्हा परिषद गट आणि राजुरी गावांना अत्यंत ठामपणे राहणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी इतिहासाची पुनरावृत्ती निश्चितपणे आम्ही करू आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्तीचं मताधिक्य देण्याचा आम्हाला राजुरीकर मंडळींचा नेहमी प्रयत्न असेल. नेहमी असं म्हटलं जातं की जिल्ह्यात बारामती, तालुक्यात राजुरी. जशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये बारामतीने आदरणीय साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली तशाच पद्धतीने या तालुक्यामध्ये सुद्धा राजुरी गावाने सातत्याने आदरणीय साहेबांचा उमेदवार विजयी करण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि साहेबांनी सुद्धा जेव्हा जेव्हा कुठलीही समस्या या ठिकाणी घेऊन गेलो, विशेष करून महत्वाची गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जो नवीन औद्योगिक द्रुतगती महामार्ग जो आपल्या तालुक्यातल्या 7 गावांमधून जाणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळे शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन आदरणीय बाळासाहेब आवटे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या समोर त्याच्या विभागाच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जर रस्त्याच्या बाबतीमध्ये विरोध असेल तर त्यांच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी करायची नाही आणि त्यांच्या शंकांचं समाधान झाल्याशिवाय तुम्ही कुठल्या पद्धतीने हा प्रकल्प पुढे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचा नाही. साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच त्यांनी आयुष्यामध्ये निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर नेहमीच राहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आदरणीय पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या हिताची आणि त्यांच्या विकासाची भूमिका त्यांनी आयुष्यामध्ये मांडली आणि तीच भूमिका राजुरी गावामध्ये सुद्धा सातत्याने जोपासली आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे ह्या गावगाडा प्रगती पथावर नेण्यासाठी राजुरी गावामध्ये प्रयत्नशील असतात आणि म्हणून त्या सगळ्या मंडळींचं हे यश आहे, हे कोणा एका व्यक्तीचं यश नाही की राजुरीकरांनी एकदा मनात निश्चय केला की त्या निश्चयावरती खरं उतरण्याचा प्रामाणिकपणे ती सगळी मंडळी प्रयत्न करतात आणि या निवडणुकी सुद्धा मध्ये निश्चितपणे ते त्या ठिकाणी प्रयत्न करतील. आज सतीश दादांच्या रूपाने कारखाना ज्यांनी 10-12 वर्ष अत्यंत उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी चालवलेला आहे, कारखान्याला उत्तम नेतृत्व दिलेलं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती पहिल्यांदा कशापासून झाली असेल तर विज्ञान सहकारी साखर कारखान्याची स्थापना शेठ बाबांनी केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये अधिकची भर त्या निमित्ताने पडलेली आहे आणि मग त्यांच्या विचारांचा वारसदार असलेला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि राहुलजी गांधी साहेब यांनी आपल्याला दिलेला आहे. आदरणीय सतीश दादा शेतकरी यांचा खूप मोठा मित्र वर्ग या सगळ्या भागामध्ये आहे. त्यांचे नातेसंबंध सुद्धा राजुरी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा राजुरीकरांनी त्यांना निमंत्रण दिलं त्या प्रत्येक वेळी ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सगळ्या संबंधांचा परिपाक म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे आदरणीय सतीश दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना अधिकचं मताधिक्य देऊन विजय करण्यामध्ये आमचा सुद्धा त्या ठिकाणी वाटा उचलू अशा प्रकारची ग्वाही मी त्यांना देतो. सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज राजुरी गावामध्ये आपला आशीर्वाद देण्यासाठी आपले लोकप्रिय आमदार आदरणीय सतीशदादा शेरकर हे आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि याचं कारण एक आहे. वाणी साहेब तुम्ही म्हणाल आमदार कसे म्हटलात, मी एक सांगतो, मी खऱ्या अर्थानं मनपासूनची कार्यप्रणाली दादाची आता पाहिली. आपल्याला माणसं गाडीने आणावं लागलेली नाही, माणसं विकत आणावं लागलेली नाही, स्वतः खर्चाने आलेलं हे पब्लिक एकच आवाज येत आहे
की आमदार म्हणून आम्हाला पाहिजे ते सत्यशील दादा शेरकर पाहिजे. आणि म्हणून मी ग्वाही देतो की यावेळेस बाजी मारणार आहे सत्यशील दादा शेरकर. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि सत्यशील दादाशिवाय पर्याय नाही या शिवनेरीच्या मातीला. हे का मी सांगतो, आपण प्रत्येक आमदाराची कार्यप्रणाली पाहिली, यांची पंचवार्षिक पाहिली, परंतु त्यांनी केलेली कामे आपण पाहिली, परंतु यांची कामं खऱ्या अर्थानं बोथड झालेली आहे. आणि म्हणून आता जी धार आहे ते सत्यशील दादाच्या पाठ्याला आहे. आणि म्हणून सर्व तरुण असेल, तरुणी असेल, आमच्या माता भगिनी असेल, की ज्या सर्वजण नारा देत आहे एकच वादा सत्यशील दादा. आणि हा नारा हा माशत पक्का आदरणीय वल्लभशेठ शेळकर यांनी सांगितलं, हा जिल्हा परिषद गट आहे, 45,000चा मतदानाचा गट आहे. आणि याच्यातून नाही म्हटलं तर 60-40 मतदान होईल. 60% सत्यशील दादा तर 45% ही राई गेली पिल्लावर. मग आता काय घ्यायचं ते घ्या. अशा प्रकारे हा मतदानाचा खऱ्या अर्थाने युग या तालुक्याने रचलेला आहे. आता मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे भाजप सरकारने आतापर्यंत मुस्लिम समाजावर कधी प्रेम केलं नाही. तेवढं प्रेम आमच्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. आणि आजचा सर्व समाज हा खऱ्या अर्थानं आपल्या सत्यशील दादाच्या पाठीमागे आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. आणि अशा प्रकारे ही चालली रणधुमाळी खऱ्या अर्थानं सत्यशील दादा शेरकर हे आमदार झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्याचं कारण एक आहे, चारित्र्य संपन्न आहे, हुशार आहे, तरुणांमध्ये मिसळणार आहे. मी नेहमी सांगत असतो, सत्यशील दादा दिसायला जरी आपल्याला वाटत असेल की खऱ्या अर्थानं त्यांचं उदाहरण मी मागच्या वेळेस दिलं होतं की दादा फणसासारखे आहेत, परंतु आतून जर पाहिलं तर कितीतरी गोड आहेत असे हे आमदार आपल्याला खऱ्या अर्थानं या तालुक्याला मिळणार आहे. आणि म्हणून या तालुक्याचं स्वप्न साकार करायचं असेल तर खऱ्या अर्थानं सत्यशील दादाशिवाय पर्याय नाही. हेच खऱ्या अर्थानं तरुण असेल, तरुण अनेकांनी मेळावा घेतलं, खऱ्या अर्थानं कुठंतरी वाजायला लागलं का प्रत्येक आमदार जागा होतो, सुशिक्षित बेरोजगार मिळावा. पण मला एक म्हणायचं, मी अनेक पंचवार्षिक पाहिल्या, तुम्ही प्रत्येक गावातील सर्वे करा आणि त्यांना विचारा आमच्या गावातील किती तरुणांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला, किती तरुणांना तुम्ही नोकऱ्या दिल्या, याचं उत्तर द्या आणि मग आमच्या राजुरी गावात या. अशा प्रकारे खऱ्या अर्थानं तरुणांनी सुद्धा हा चंग बांधलेला आहे. आणि म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. हे भूलभुलैया सरकार आहे. आणि खऱ्या अर्थानं आता एकीकडे सांगताय आमची लाडकी बहीण आणि दुसरीकडे या लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थानं जर स्वयंपाक करायचा असेल तर तेलाचे दर कुठे गेलेले आहेत याचा काही विचार केलाय का? एका हाताने तुम्ही देताय तर दुसऱ्या हाताने तुम्ही वरमडून घेताय. शेतकऱ्याच्या सोयाबीनला बाजार नाही. आज पाहिलं तर वल्लभ शेळके सरांनी सांगितलं राजुरी गावाचा कितीतरी वेळा सन्मान शरदचंद्रजी पवार साहेबांनी केला. तो का केला? हे दुधाची उत्क्रांती केली असेल तर या राजुरी गावाने केलेली आहे. आणि अशा ह्या राजुरी गावात जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं राजुरी गाव चालतं, हे पशुधनावर चालतंय. या ठिकाणी पाणी पुरेसे नाहीये आणि हा पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी आदरणीय आमदार सतीश घोषित केलेला आहे. राजुरी गावातील बघा सर्व दिग्गज आमचा मुस्लिम समाजाचे भाई या ठिकाणी बसलेले आहेत, सर्व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी बसलेले आहेत, सर्व सरपंच या ठिकाणी बसलेले आहेत, आमच्या माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत. हे प्रत्येकाचं म्हणणं आहे की दादा आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ, परंतु पहिली निवडणूक ही आमच्या स्वामी समर्थ मंदिराकडे या ठिकाणी होऊ द्या. अशा प्रकारचा संकल्प मंडळीने आज सोडलेला आहे. बघण्यासारखं रईसभाई भरपूर भांडवल आहे, कारण हे सर्व खोटे सरकार आहे. या खोट्या सरकारला ही जनता धडा शिकवणार आहे आणि म्हणून घाबरायचं कारण नाही. सत्यशील दादा तुम्ही आमदार होणार, ही काळ्या दगडावरील रेष माली साहेब घड्याळ दाखवत आहेत, परंतु आता आमचं घड्याळाचं लक्ष नाही, घड्याळ फुटलेलं आहे. धन्यवाद. जाता जाता माताच्या गंगेला एक साखरे घाली आणि आपला गाव भेट दौरा आपली पदयात्रा झाली. त्या पदयात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे गावाने सर्वांनी अगदी हात जोडून स्वागत केलं. कारण सत्यशील दादा ही एक अगदी अशी व्यक्ती आहे की 3 पिढ्या
हे राजुरी गाव आणि हा तालुका ओळखतो. नवती शेठ सरकार असतील, सोपानप्पा शेरकर असतील. कारण जर ह्या गावात ह्या तालुक्यात जर कारखाना झाला नसता आनंदराव, तर ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय केलं असतं तो काळ मला आठवतोय. कारण शेतकरी हवालदिल झालेला होता आणि त्यावेळेस शरद पवार साहेबांच्या माध्यमातून 4 धरणं झाली आणि ती 4 धरणं झाल्यानंतर निवृत्ती शेठ शेरकरांनी कारखाना आपल्या तालुक्यात काढला आणि कारखाना काढल्यामुळं ज्या आजही आपण व्हॉट्सअपवर पाहतो अनेक लोकांच्या भावना का ज्यांना सायकल सुद्धा त्यांना घरात घेता येत नव्हती, त्यावेळेस ऊस पिकवायला लागले, ऊस कारखान्याला घ्यायला लागले, मोटरसायकल घ्यायला लागले, आपलं घर बांधायला लागले. म्हणजे असा विकासाचं काम या घराण्याने केलंय आणि तोच वारसा सत्यशील दादा गेले 10-12 वर्ष कारखान्याच्या माध्यमातून चालवत आहेत. आता काही जण म्हणतात त्यांनी काय केलं तालुक्यासाठी. अरे तुम्ही सत्ता तुमच्याकडे होती, तुमचे आमदार होते आणि आता तुम्ही आमदार द्या. मग तालुक्याने काय केलं हे तालुका तुम्हाला सर्वांना एक मोठी सांगल की अशी कामं परत कोणी करणार नाही. आज आता भाईंनी सांगितलं संपूर्ण मुस्लिम समाज सुद्धा एक हाती 100% हा आपल्या नुसत्या राजुरीचाच नाही तर तालुक्यातला हा पवार साहेबांना मानणारा आणि सत्यशील दादांवर प्रेम करणारा हे निश्चित आहे. आज आपण सर्वजण जसं लोकसभेला काम केलं आणि 1453 मताची आपण आघाडी दिली होती आणि जिल्हा परिषद गटाने किती दिली? 9,700. तर दादा तुम्हाला शब्द देतो की 1400 मताची लोकसभेची आघाडी ही 2000वर आम्ही सर्व मंडळी नेण्याशिवाय राहणार नाही. आणि या मतदारसंघाचा सुद्धा जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तुतारीला होईल. ज्या पद्धतीनं लोकसभेला झालं त्याच्यापेक्षा जास्तच प्रमाण होईल. कारण आजही अगदी कोणालाही एखाद्या वयस्कर माणसाला विचारलं की तो जो राजकारणात बसतो, समाजकारणात बसतो, आपलं घर आणि आपलं काम जर त्यांना विचारलं की दादा काय ठरलंय आपलं, काय आहे तुमचं? अरे बाळा तुतारी तुतारी शरद पवार. म्हणजे ही एक सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये हे निश्चित आहे. आणि आज आपल्या तालुक्यामध्ये जे मतदार अशी धामधूम चालली होती, अनेक जण इच्छुक होते शरदांना, परंतु शिवसेना असेल, आय काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादीचे सुद्धा शरद पवार गटाचे इच्छुक असणारे हे सुद्धा सगळे एक मुखी आणि एक जीवानं आज आपल्या उमेदवारांबरोबर आहेत. त्यामुळं काही काळजी करण्यासारखं कारण नाही. आणि तुमची जसं राजुरी पूर्वीचं शरद पवारांनी तर राजुरीदारांतर शरद पवार साहेबांचं राजुरी खूप प्रेम आहे. ह्या संस्था सगळ्या पाहिल्या. आज शेतकरी हवालदिल झालाय. दूध आज आमचं 50,000 लिटरचं कनेक्शन होतं. पवार साहेबांनी RR पाटील तिथं आले होते, परंतु त्यांनी ती संस्था या राजुरी गावातली तिथं नुकतंच विविध कार्यकारीची ही बिल्डिंग झाली होती. शरदचंद्र या सर्व संस्था पाहिल्यानंतर राजुरी गाव हे गेले 3-4 दिवस प्रचाराचे रणधुमाळी सुरू आहे. आणि बरोबर आदिवासी पट्ट्यापासून तर खाली वरुंडीपर्यंत, कावळपिंपरीपर्यंत, तळमाचीवाडी असेल किंवा आपल्या जांभूळशी असेल, अजून आमच्या अखिल जेवढे पठारला दौरा आहे परवाच्या दिवशी, आम्ही सगळी मंडळी बरोबर आहोत. मला आता दीपक शेठ नम्रपणाने सांगायचे की महाविकास आघाडीची स्थापना झाली, राजकारणामध्ये स्थित्यंतर झाली, त्याचा उच्चार करायचा नाही, सगळ्यांना ते तोंडपाठ झाले. परंतु लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर जे वातावरण या तालुक्यामध्ये होतं त्याच्यामध्ये थोडीफार वाढ झाली, परंतु तसोबरे काही कमी उत्स्फूर्तपणा झालेला नाही हे आमच्या निदर्शनाच्या ठिकाणी येते. आम्हाला मला जाणीवपूर्वक सांगायचे की शरदचंद्र पवार साहेबांना सोडून सगळे लाभार्थी मंडळी गेले, ज्यांना पवार साहेबांनी ओळख मिळवून दिली या राज्यामध्ये, आपल्या स्वतःच्या तालुक्यामध्ये मोठी मोठी पदं दिली, परंतु ती
साहेबांना विचारून सुद्धा केली नाही याचं दुःख साहेबांना मोठं आहे. या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणूस या महाराष्ट्रातला आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहिला. आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा सत्यशील दादांनी त्याच दिवशी साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. हळूहळू लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्ष होता. त्या ठिकाणी उद्धव साहेबांची शिवसेना होती. सत्यशील दादाने सुद्धा नियोजनामध्ये प्रचारामध्ये त्या ठिकाणी आघाडी घेतली, आग्रभागी राहिली. चांगल्या प्रकारचं यश या निमित्तानं डॉक्टर कोरे साहेबांना मिळवून दिले. राजुरीचा उच्चांक होता, या जिल्हा परिषद गटाचा उच्चांक होता. वंदन शेळके सर आणि त्यांची सगळी टीम या गटामध्ये त्या ठिकाणी कार्यरत राहून चांगल्या प्रकारच्या यशामध्ये तालुक्यात क्रमांक 1 वर राहण्याचं काम या मंडळींनी केलं. राजुरी गावाचा इतिहास आता चौगुले साहेब आमच्यामध्ये सिनियर आहेत. 85च्या निवडणुकीपासून त्यांनी सगळ्या या निवडणुकांमध्ये प्रत्यक्षात सहभाग घेतला आणि छोटे छोटे बूथ लेवलचे कार्यकर्ते होतो. परंतु आदरणीय पवार साहेबांचा उमेदवार म्हटला एक विशिष्ट भाग लागला की मताचे गठ्ठे त्या ठिकाणी मिळतात. आणि म्हणून राजुरीने सत्यशील दादा 85च्या निवडणुकीत अवघी 22 मतं निवृत्ती शेखर बाबांच्या पार्ट्यात टाकली. बाकीची आखी मतं वनपशेठ बँकेला दिली आणि त्यांना त्या ठिकाणी विजय मिळवता आला. माता मगाशी आमच्या एवढे हवाळे साहेबांनी उल्लेख केला तांत्रिक बाकीच्या काही गोष्टी. परंतु पवार साहेबांचा असा आहे की एखादा कामाचा माणूस असं विश्वास दाखवला, एखाद्या परिवारावर भरपूर प्रेम केलं. खरं तर मला वाईट कशाचं वाटतं की वडिलकीच्या नात्यानं आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना योग्य ते संधी देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी तो त्यांना कसा रुचलेला नाही. व्यावहारिक निर्णय या सगळ्या मंडळींनी घेतला. त्याच्यामध्ये अमोल कोटे आपल्या तालुक्याचा सुपुत्र एवढ्या मताधिक्यानं त्यांना यश मिळालं, तालुक्याला डोक्यावर घेतलं. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा त्या मंडळींची काही वाक्यता आम्हाला मनाला खटकणारी होती की या मतदारसंघातल्या लोकांनी कामाचा माणूस पाळला म्हणजे तुम्ही या तालुक्यातल्या मतदारांचा सुद्धा अपमान करता. आधी कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहिले. बाकीच्या काही गोष्टी असतील परंतु पवार साहेबांची नाळ सर्वसामान्य मंडळींची जोडलेली आहे. म्हणून पदाधिकाऱ्यांची एका बाजूला प्रचंड राग, काही ठिकाणी आपल्या बूथवर सुद्धा माणूस उभा राहायला तयार नाही. त्या ठिकाणी काहींच्या हात गुंतलेले असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, परंतु उत्स्फूर्तपणानं सर्वसामान्य माणसांनी या ठिकाणी मतदान केलं. तीच परिस्थिती आता सत्यशील दादांच्या बाबतीत आहे. कालचक्र फिरत असतं. इतिहासाची सुद्धा काही पानं अशी अलगद उलगडतात. सरकार परिवाराला केलेलं योगदान तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागतं. परंतु जाहीर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये एक लोकसभेची निवडणूक पवार साहेबांच्या बरोबरची तो अपवाद बनवता. आधी सातत्यानं शरद पवार साहेबांबरोबर राहिलो, हे गाव सुद्धा पवार साहेबांबरोबर राहिलं. आज पवार साहेबांबरोबर तुम्ही आला, पावन झालं. शेरकर कुटुंबाच्या ठिकाणी पावन झालं. राजुरी पुन्हा तसाच ठिकाण घेईल एवढं सगळं तुमचं नियोजन पाहून आम्ही पाहावं. 3-4 दिवस आम्ही त्यांच्या बरोबर आहे. पण मला मान्य करायला लागलं ते राजुरीने सरदारांना 1 नंबरचं सगळं दाखवलंय. तुमच्या या नियोजनाचा सुद्धा मी धन्यवाद देतो. सत्यशील दादांचा विजयी गुलाल आपल्याला उधळायचा आहे. आता 13 तारखेला पवार साहेबांची 12 वाजता उत्तूरला सभा आहे. जयंत पाटील साहेबांची परवाच्या दिवशी 10 तारखेला जुन्नरला सभा आहे. सुप्रियाताईंची 16 तारखेला संध्याकाळी 8 वाजता या ठिकाणी मोठी सभा आहे. या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण एक होऊ, त्यांचे विचार ऐकू. पण मधला मोकळा जो वेळ आहे त्या वेळामध्ये गाफील राहायचं नाही. सत्यशील दादांचा विजय झाला म्हणून काय आपल्याला झोपायचं नाही किंवा आता रात्र वैरायची असते. उच्चांकी मतदान करा ना. उच्चांकी मतदानानं पुन्हा दुसऱ्या निवडणुकीला सत्यशील दादा राहिले तर तेवढ्या मता निवडून येणार नाही. एवढी या पंचवार्षिकला त्यांना आपण मताधिक्य द्या हीच हात तुम्हाला देतो. अनेक प्रलंबित काही प्रश्न असतात, त्याच्यात काही तांत्रिक बाबी असतील, बाकीचे काही असेल, आपण सगळं सोडवायला त्यांना मदत करू. पुन्हा एकदा राजुरीकरण 2-3 गावं आम्हाला करायची. 10च्या आतमध्ये 2-3 गावं आमची झाली पाहिजे. परंतु आज मावलच एवढा साहेब तुम्ही सगळ्यांनी तयार केला.
म्हणजे गाव भेट पण झाली, रॅली पण झाली आणि सभा पण झाली. खरं तर आणि 16 तारखेला सुप्रियाताईची सभा आपल्याला राजुरीमध्ये आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे मी आता सभेचं काय भाषण करणार नाही, परंतु तुमच्या सगळ्यांचे मी एक आभार मानतो की आपण खरं तर फार मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सगळेजण आलात. चांगल्या प्रकारे आमचं सगळ्यांचं तुम्ही स्वागत केलं. गावभेटीची दौरा आपला जी काही रॅली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आणि आजची सभा पण चांगली झाली. खरं तर शेख साहेब आता तिसऱ्यांदा मी चादर चढवली आणि हनुमानाचं चौथ्यांदा दर्शन घेतलं. त्याच्यामुळे मला आता काय वाटत नाही का बाबा म्हणजे सगळं पार अख्खं गाव बांधून टाकलंय सोडून काही चान्स राहिलेला नाही. त्यामुळे मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि 16 तारखेला सुप्रियाताईची सभा आहे, 13 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ओतूरला सभा आहे. तर त्या सभेसाठी आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजय करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.